मित्रांनो, OSRA आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। महाट्रान्सकोमध्ये LDC निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा ही जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे। तर चला मग बघूया त्याबद्दल सविस्तर माहिती। बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी म्हणजेच महाट्रान्सको पदाचे नाव आहे वित्त व लेखा निम्नस्तर लिपिक। एकूण जागा आहे मित्रांनो 260। बघू शकता तुम्ही या तक्त्यामध्ये सर्व कॅटेगरी वाइज त्यांनी जागा दिलेल्या आहे। तुम्ही आपापल्या कॅटेगरी वाइज बघू शकता। त्यानंतर बघूया या पदासाठी पेमेंट किती असणार। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट किती असतं ते। तर बघा याचं स्टार्टिंग बेसिक किती आहे 34,555। 34,555 म्हटलं तर याच्यात पेमेंट डबल म्हणजे जवळपास 60 ते 70 हजार तुमच्या इन हँड सॅलरी स्टार्टिंग असेल। आणि यासाठी शैक्षणिक अर्हता बघू शकता तुम्ही वाणिज्य शाखेची पदवी म्हणजेच BCom आणि MSIT उत्तीर्ण बस हे दोनच क्वालिफिकेशन आहे आणि अनुभवाची याला कोणतीही गरज नाही। एज बघू शकता वयोमर्यादामध्ये दिला आहे 18 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 38 हे ओपन वाल्यांसाठी आणि बाकी इतर मागासवर्गीय बाकी जे काही मागासवर्गीय आहे त्यांना 5 वर्ष आरक्षित। त्यानंतर बघूया आपण महत्त्वाची माहिती बघूया जी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। निवड पद्धती दिली आहे त्यांनी। निवड कशा प्रकारे होईल तर तुमची एक CBT घेतला जाईल। त्याचं पॅटर्न दिलं आहे त्यांनी ते पण बघू आपण। बघा CBT मध्ये तुमचे 130 क्वेश्चन असणार। 150 गुणांसाठी ही CBT असणार कम्प्युटर बेस्ड टेस्ट। त्यामध्ये विषय दिले आहे त्यांनी बघू शकता तुम्ही आणि त्या विषयाला किती मार्क असेल ते पण दिले आहे त्यांनी। प्रोफेशनल नॉलेज म्हणजे जे BCom वर आधारित जे प्रोफेशनल नॉलेज आहे अकाउंटन्सीचं ते 50 क्वेश्चन असणार आणि 110 गुणांसाठी असणार। त्यानंतर आहे जनरल ॲप्टिट्यूड मध्ये रिझनिंग असणार 40 क्वेश्चन 20 मार्क। त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन 10 मार्क। नंतर आहे मराठी लँग्वेज 20 क्वेश्चन 10 मार्क। असे तुमचे 130 क्वेश्चन 150 मार्क आणि यासाठी 2 तासाचा म्हणजेच 120 मिनिटाचा कालावधी असणार। आणि यासाठी 1/4 अशी निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे। जर 4 क्वेश्चन चुकले तर एका क्वेश्चनचे मार्क कमी होतील। नंतर निवड सूची ही अंतिम निवड यादी ही 150 गुणांपैकी 100 गुणात रूपांतर करून त्या आधारे ती बनवण्यात येईल आणि त्यात तुम्हाला सिलेक्ट लिस्टमध्ये येण्यासाठी मिनिमम कमीत कमी 30 गुण आणि मागासवर्गीयांसाठी कमीत कमी 100 पैकी 20 गुण म्हणजे कन्वर्ट करून कमीत कमी 20% आणि 30% मिळाले पाहिजे। आता परीक्षा केंद्र बघू आपण। परीक्षा केंद्र बघू शकता तुम्ही आपल्या पसंतीने तुम्ही कोणतं पण एवढे केंद्र दिले आहे त्यामध्ये सिलेक्ट करून तुम्ही तिथे परीक्षा देऊ शकता। तर बघा अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर। नंतर बघू परीक्षा शुल्क। तर बघा ओपन वर्गांसाठी आहे 600 आणि इतर मागासवर्गीय आहे त्यांना 300 रुपये आणि दिव्यांगांना कोणतीही अशी फी नाही। तर मित्रांनो ही होती सविस्तर माहिती जे महाट्रान्सको या विद्युत पारेषण कंपनीमध्ये जागा निघल्या आहे। BCom वाल्यांसाठी ही खूप मोठी अशी सुवर्ण संधी आहे। मित्रांनो सर्व BCom वाल्यांना विनंती आहे सर्वांनी मस्त अभ्यास करा आणि आलेल्या संधीचं सोनं करा। धन्यवाद। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा। थँक्यू।